सुरुवात झाली आपल्या भाजीला. कोवळे आहेत अजून, हे बघा मस्त आहेत. तर याची भाजी खायला आपण किती लांबून आलोय बघताय. तिकडनं आलोय आपण, एवढ्या लांबून चालत आलोय आम्ही ही भाजी खाण्यासाठी. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालत आलोय. मस्त, हे बघा किती लागलेत. थंडगार हवा सुटली आणि मस्त वाटते इथे. एवढ्या भेटले असं चीक असतो त्याला. नमस्कार मंडळी. तर चला, आज पुन्हा एकदा आपण भाजी आणायला चाललेलो आहोत. आपल्यासोबत असणार आहे आज पोरं आहेत, दोघी जणी. संकू आहे, रानू आहे, नीलम, आई आणि भाऊ सुद्धा येतोय मागे. आपण जिथे भाजी आणायला चाललोय ते खूपच लांब आहे, म्हणजे बराच वेळ लागेल जायला. घरापासून जवळजवळ अर्धा तास चालत जायचं आहे. तिकडे आपल्याला जी हिरवी झाडी दिसते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. बघूया किती वेळ लागतोय. अर्धा तास नाही तरी अजून 20 मिनिटं जातील. 10-15 मिनिटं झाले आपले चालतोय आणि अजून एवढा लांब जायचंय आपल्याला. हे बघा, आईने काठी घेतली. मस्त मज्जा करत चाललोय आम्ही. आम्हीच थकलोय. आई मस्त चालले पुढे आणि रस्ता भेटत नाहीये इकडे. फक्त पूर्ण शेत आहे. बऱ्याच वर्ष इकडे आलेले नाहीये, कारण जेव्हा फार वर्षापूर्वी इकडे जायचो आई सोबत आम्ही, आणि आज रस्ता शोधत शोधत निघालोय शेतामधून. बघूया. आणि भाऊने कॅन्सल केलं होतं, पण इकडे बघताय मागे चालत येतोय आमच्या. हा, भाजीसाठी बराच लांब चाललोय आम्ही. भेटते की नाही अजून माहिती नाही. घराजवळ पण असते, पण ह्या वेळेस आलेली नाहीये, त्याच्यामुळे आज मस्त बाहेर चाललोय फिरत फिरत. हे बघा, या दोघींना कामाला लावलंय. मस्त चालल्यात बॉटल आणि थैला घेऊन. मागे लागून आल्यात ते. यायचं आहे ना. आई बघा किती पुढे गेली. हा बघा, भाऊ येत नव्हता का, आम्ही आल्यानंतर आता आलाय मागे मागे आमच्या. चला, आम्ही मामासाठी थांबलोय, मामाला द्यायची. हे बघा, आपण जवळ आलोय. त्या टेकडीवर जायचंय आपल्याला, जी हिरवत. हा, नीलम हसते. एवढ्या लांब आलोय, आपल्याला भाजी जर नाही भेटली तर भेटली तर चांगलं आहे. बघूया, नाही भेटली तर परत जायचंय आपल्याला. इकडे मलं आहेत भाजीपाल्यांचं. हा ना. चवळी लावली, चवळी.
चला असं पण आहे. आई काठी मारेल एखादं. हो रे, कसरत करत आलोय आम्ही. बाबा बाबा, इथं मोठी दरडच आहे. व्यवस्थित जा संपू. आपल्याला टेकडी उतरून जायचंय आता. चला पण, आणि इकडे बघा ही सगळी झाडं आहेत. तर आपण जी भाजी घ्यायला आलोय ती मुळांची फळं, मोदुरे म्हणतात त्यांना आमच्याकडे. तर बघूया, हे बघा पूर्ण लांबपर्यंत तीच झाडं आहेत, त्याचीच आहेत. मस्त आतमध्ये तर मस्त गारवा वाटणार आहे. चालत आलोय आपण, मज्जा करत आलोय. गरम झालंय खूप, हवा एवढी सुटली की मस्त झाडांच्या पानांचा आवाज येतो. आणि वाटत होतं फळं आपल्याला भेटतात की नाही भाजीची, म्हणजेच ते मोदोडे. तर तिकडे त्या समोरच्या झाडाला लागलेत. चला कारण बरंच लांब होतं, थकलोय सुद्धा. आणि इथे बघितल्यानंतर भाजी आहे तर बरं वाटलंय. एवढी लांबची फेरी कसं वाटतंय? गारगार वाटतंय. माळूचं बी काढले आईने. औषधी असते, विकायला असते भरपूर ठिकाणी. पेच करतात जेव्हा पोट वगैरे दुखतं ना तेव्हा. सुरुवात झाली आता. सुरुवात झाली आपल्या भाजीला. कोवळे आहेत अजून, हे बघा मस्त आहेत. तर याची भाजी घ्यायला आपण किती लांबून आलोय बघताय. तिकडनं आलोय आपण, एवढ्या लांबून चालत आलोय. तिकडनं आपली घरं नाही दिसत आहेत. हा मग सगळा फिरू ना. तर कोणी कोणी याची भाजी खाल्ली कमेंट करून सांगा. आम्ही ही भाजी खाण्यासाठी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास चालत आलोय. मस्त, हे बघा किती लागलेत. इथं किती हिरवळ आहे, मस्त वाटते. आणि कधीपासून आम्ही तिकडनं उन्हात आलो, पण इथे आल्यानंतर एकदम भारी वाटते. थंड आणि हवा सुटले मस्त थंडगार. बघा झाडां फळं लागली आहेत पण कोवळी आहेत, अजून मोठी नाही झालेली. त्याच्यात बिया असतात, त्यांचं तेल काढतात, मोठीचं तेल नाही का आई? पहिला आईच यांच्यासोबत आम्ही इकडे यायचो. आईच आली की आईच यांच्या बरोबर आम्ही इकडे यायचो. हा मग ही फळं घेऊन जायची. हा रोज यायची. आणि मग त्याच्यातल्या त्या बिया असतात मोठ्या, त्याला बोलतात, त्याचं तेल काढायची. मस्त नैसर्गिक तेल. संध्याकाळच्या जेवणासाठी पत्रावली लावायला. अशी नाही पाणी पाहिजे. चला आपल्याला आतमध्ये जायला लागेल, बाहेर निघालोय आपण. बऱ्याच ठिकाणी कोवळे आहेत जे आपण बघितले. बघूया इथे आता भेटतात का. थोडे पडले तिथे. हे टोपलीत भरा पहिला.
मोठंच घे ना. पानं आणल्यात मी. हा थैला हे कर ग दीदी. संध्याकाळी आपली पानांची पण सोय झाली, जेवायला पत्रावली. घे ना, अडचण येते तू. हे बघा मस्त आपल्याला दोरे भेटलेत. एवढे भेटलेत. हे बघा असं चिक असतो त्याला लागतो. एक कॅच घेते हा का. ओय असं नको, नसल्यावर अशा पण चालतील. परत शेवटी तिथंच गेला फिरून फिरून. वर आहेत बरंच पण. हा ना, चला ये. मग आम्हाला न्यायला पण लागतील ना. हम घर जाने वाले हे. चला, आईचा आवाज आलाय, आपल्याला वर जायचं आहे. अजून भरपूर झाडं आहेत इकडे बघा. त्या झाडावरची आपण पाडली, ते समोर दिसतोय तिथून, आणि आपण तिकडनं चढलोय. एवढी भाजी आपल्याला भेटलेली आहे. आणि हे बघा, तर याची आज आपण भाजी करणार आहेत. मस्त. हे मोठे असतात थोडे, पण आपल्याला छोटेच भेटलेत. बघूया अजून भेटतायत का. थंडगार हवा सुटली आणि मस्त वाटते इथे. आपली माणसं पुढे गेली. चला, हे बघा एवढी भाजी आपल्याला भेटली. भाऊ आला म्हणून भेटली.
भाऊ येणार नव्हता, मागे लागून आलाय. नाहीतर आम्हालाच पाडायला लागला असता. या दोघी जणी आल्यात मागे लागून. आणि इथे खास करून आम्हाला आई घेऊन आले, बडबड करून करून. हे बघा, तर चला, अशा प्रकारे भाजी आपली पाडून झालेली आहे आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. चला, हे मला पण द्या पाणी. तर इकडे आपण आता भाजी गोला केली, हे बघा. आणि मस्त भाजी भेटली सुद्धा आपल्याला एवढ्या लांब येऊन. आणि तेवढंच आता आपल्याला चालत जायचं आहे, जेवढं आपण चालत आलेलो तेवढंच. चला, काय भेटला ग तुम्हाला? काय ते कोणी सांगितलंय खातायत? हातात. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.